नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर एकदम खराब आणि भंगार बोरिंग कम्प्लिटली साईडवेज मार्केट. काल थोडंसं आपण ओए डाटा चेक करत होतो बघा, तुम्ही लक्षात असेल तर तुमच्या. मी तिकडे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की जो कंबाईन प्रीमियम आहे ॲट द मनीचा जो कंबाईन प्रीमियम आहे तो थोडासा कमी आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन देखील दाखवू शकतं. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर कालची जी रेंज होती मार्केटची, म्हणजे कालचा जो हाय होता आणि कालचा जो लो होता स्पेशली निफ्टीचा, त्याच रेंजमध्ये कम्प्लिटली आज मार्केटनी कन्सोलिडेशन केलेलं आहे. म्हणजे जर डेली टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर काहीशी इनसाइड कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. ओव्हरऑल जर बघाल तर आजचा दिवस टफ होता ट्रेडिंग सेशनसाठी, त्यामुळे खूप साऱ्या मित्रांचा एखादा ट्रेड झाला असेल, त्याच्यामध्ये एसएल जाऊ शकला असेल, किंवा मग कोणाला जर बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज आहे त्याचा नो ट्रेडिंग डे देखील झालेला असणार आहे. परंतु ओव्हर ट्रेडिंग, रँडम ट्रेडिंग, मनाला वाटेन तिथे ट्रेड टाकले असं कोणी केलेलं नसेल. जर कोणी केलं असेल कमेंट करून सांगा. कारण की काय होतं की समजतं की बाबा अशा मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय येतोय. अशा म्हणजे कशा की जिथे मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये आहे आणि तिथे एका इम्पॉर्टंट इंडेक्सची जर एक्सपायरी आहे आणि त्या इंडेक्समध्ये जर मार्केट कन्सोलिडेशन करते तर त्यावरती तुमचा ॲप्रोच काय मार्केट बघण्याचा ते समजतं. आता अशा मार्केटमध्ये मोस्ट ऑफ द टाईम काय होतं माहिती का, की प्रीमियम कमी असतात इंडेक्सचे एक्सपायरी, त्यामुळे काय होतं प्रीमियम कमी असतात. स्पेशली मी सेन्सेक्सचं बोलतोय. प्रीमियम कमी असल्यामुळे काय होतं की कॅपिटलवरती हेवी लॉट साईज घ्यायला जातात आणि डोक्यामध्ये असतं की एकच दिवस असं येणार की झालेलं सगळं जे कॅपिटल आहे ते आपल्याला एका दिवसामध्येच वसूल करायचं आहे. तर हा जो थॉट्स आहे ना, हा थॉट्स खूप डेंजरस आहे. तुम्हाला मी वारंवार रिस्क टू रिवॉर्ड रेशो, पोझिशन सायझिंग, मनी मॅनेजमेंट ह्या गोष्टी वारंवार का सांगत असतो, हे थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये यायला नको म्हणून. आणि एका दिवसात श्रीमंत होण्याचा मार्ग हा बिलकुल नाही आहे. जर तुम्ही पॉडकास्ट व्हिडिओ बघितला असेल तर मी तिकडे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे पॉडकास्ट व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या खूप इम्पॉर्टंट का आहेत, कारण की तिथे खूप टाईम होता. पहिली गोष्ट पॉडकास्ट जवळजवळ 1 तासच होता, त्याच्यामध्ये खूप गोष्टी सांगण्यासारख्या होत्या. आणि तिकडे मी आवर्जून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तोंडाने सांगू शकतो आपण, त्याचा स्क्रीन एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. अशा गोष्टी मी खूप डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल वेल अँड गुड आहे, चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर एकदा नक्की जाऊन बघा. ओके, कुठं आहे तो एकदा तुम्हाला सांगतो. डिकोड मनी माइंड हा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. ओके, इकडे जर बघितलं तर इकडे डिकोड मनी माइंड यावरती हा पॉडकास्ट आहे. दिसतंय का तुम्हाला? ओके, दिसते. तर एकदा नक्की जाऊन बघा. याची लिंक मी तुम्हाला पिन कमेंटमध्ये देतो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देखील देतो. तर का बघायचं आहे त्याच्या मागचं कारण तुम्हाला बघितल्यानंतरच समजा, आणि ज्यांनी बघितलं असेल चांगली गोष्ट आहे. आता मी हे का सांगत असतो की ज्या दिवशी असं मार्केट असतं, असं म्हणजे कसं कन्सोलिडेशनमध्ये 40 ते 50 पॉईंटमध्ये कन्सोलिडेशन करतं मार्केट, आणि त्या दिवशी जर एखाद्या इंडेक्सची एक्सपायरी असते, जसे की आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती, काय होतं की आधीचा दिवस कन्सोलिडेशन आहे, त्याच्यानंतरचा दिवस कन्सोलिडेशन, मग डोक्यात मार्केट काय प्राइस ॲक्शन करते हे सोडून मार्केट आज खूप मोठा मोमेंटम देणार आहे, काहीतरी मार्केटमध्ये अचानक भयानक होणार आहे. अशा गोष्टीने काय होतं की लॉट साईज कमी पैशात मिळते, म्हणजे प्रीमियम हे खूप कमी असतं, त्यामुळे कॅपिटल थोडं जरी लावलं तरी खूप सारी लॉट साईज येते, आणि त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली काय होतं की खूप हेवी लॉट साईज घेतल्या गेली जाते. हे नेचर आहे, ह्युमन नेचर आहे की तसं होतं. जी गोष्ट स्वस्त मिळते ती माणूस जास्त खरेदी करतं. ओके, परंतु जी गोष्ट स्वस्त का मिळते त्याचं मागचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे ना. तर का स्वस्त असतात प्रीमियम? बिकॉज एक्सपायरी आहे, आणि एक्सपायरी काय होतं प्रीमियम 0 होणार असतात. म्हणजे जर बघा आपल्याला दुकानदारात गेलं आणि एक्सपायरी आहे, समजा आपण तेलाचा डबा घेतोय, नेहमी जर आपण जर बघितलं तर तेल कसं असतं, साधारण माझ्या अंदाजे तेल 100 रुपये केजी असतं.
साधारण केजी लिटर जे काय म्हणायचं तुम्हाला बघा. ओके, आता जर तुमच्याकडे 100 रुपये केजीचे 15 लिटरचा डब्बा आहे आणि त्या 15 लिटरचा डब्बा 3 दिवसांनी एक्सपायर होणार आहे. ओके, आणि तुम्ही दुकानदार आहात, तर तुम्हाला काय वाटतंय की हे 15 लिटरचा डब्बा आहे म्हणजे किती रुपयात झाला तो डब्बा? 1500 रुपयात झाला. आता हा डब्बा 3 दिवसांनी एक्सपायर होणार म्हणजे काय? हे तेल ओतून द्यावं लागणार आहे. की आता तेलाचा काय उपयोग होणार आहे का? नाही. म्हणजे ही जे तेल आहे 15 लिटर हे काय होणार आहे? जमिनीत मिक्स होणार आहे, झिरो होणार आहे आपल्याकडलं ते. तर तुम्ही दुकानदाराच्या हिशोबाने विचार केला तर. परंतु आता हे तेल एक्सपायर होणार म्हणजे काय? तुम्ही जर असं एखादा गिऱ्हाईक आलाय त्याला उद्याच सगळं तेल पाहिजे, उद्याच नाचवायचे आणि तो म्हणला की तुमचं असं एक्सपायर होणार तर मला हे तेल 50% डिस्काउंटमध्ये द्यायला तयार असून तर मी घ्यायला तयार आहे. तर दुकानदार काय करणार आहे? हसत हसत देणार आहे. समजते गोष्ट, कारण की त्याला माहिती जर नाही गेलं तर हे शून्य होणार आहे. तेच असतं, प्रीमियम का कमी असतात? बिकॉज थिटा डिके होऊन एक्सपायर होणार असतात प्रीमियम, आणि ते तसं बनवलेलं आहे. F&O ट्रेडिंग तसं बनवलेलं आहे की जर आजच्या दिवशी प्रीमियम हे झिरो होणार असतात, जे पण प्रीमियम OTM राहणार ते झिरो होणार आहे, त्यामुळे त्याची प्राइस कमी असते. आणि जो प्रीमियम झिरो होणार आहे त्या प्रीमियमवरती मोठा दाव लावणे ही खूप मोठी हाय रिस्क आहे. आणि मी तुम्ही ओरडोरडू काय सांगत असतो? रिस्क टू रिवॉर्ड रेशो, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ह्या गोष्टी वारंवार 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 ओरडोरडू सांगत असतो. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी येणार नाहीत तोपर्यंत तुम्ही मार्केटचे बळी पडणार आहात. ओके, आता ॲनालिसिस करणारच आहोत आपण, परंतु ॲनालिसिसच्या आधी मी काय हे गुणगान गात असतो सगळ्या गोष्टीचं हे रोज? कारण की सगळ्यात मोठा तोटा जो होतो तो ह्या गोष्टींनी होतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. आणि त्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार वारंवार काय होतं स्टार्टिंगला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की शेवटी जर सांगितलं तर 50% लोक आधीच व्हिडिओ सोडून गेलेले असतात. आणि इम्पॉर्टंट गोष्ट मला वाटतं की स्टार्टिंगला सांगणं गरजेचं आहे, म्हणजे माइंड पण फ्रेश राहील. तुमच्या ज्या चुका होतात ते तर तुमच्या लक्षात येतील आणि त्या चुकातनं रोज 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 काही ना काही शिकत राहा. आता शिकण्यावरून लक्षात आलं की जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल, तुम्हाला मार्केटमध्ये करिअर करायचं असेल, शिकायची इच्छा असेल, ओके, सो आपला जो प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे तिकडे मी डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, जितकं मला नॉलेज आहे तितकं मी तिकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे डीपमध्ये. सो तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल प्राइज ॲक्शन, सेटअप, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेडिंग सायकोलॉजी, भरपूर तिकडे गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्ट्रॅटेजी देखील सांगितलेल्या आहेत. इच्छा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे एकदा जाऊन लिंकवर जावा, बघा. तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला जर तो सगळा सी लेवल मॅच होत असेल जॉईन व्हायचा विचार करू शकता, अन्यथा तुम्हाला कुठलीही बळजुबरी नाही. ओके, पण शिका ही बळजुबरी आहे. इथे शिकायचंय, कुठं दुसरीकडे शिकायचंय, कम्प्लिटली तुमचा डिसिजन आहे, परंतु शिका. ओके, समजते? चला, उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. आणि जर ओव्हरऑल जर चार्ट बघितले आपण ह्या आठवड्याचे ट्रेडिंग सेशन अतिशय घाणेरडा वीक होता. एकदा बघूया आपण काय आजचा ट्रेडिंगचा सेशन कसं होता आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकतं ते याचं डिटेलमध्ये अनालिसिस करूया. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा मी काय बोलतो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला बिंदास डिसलाईक करा. परंतु व्हिडिओ का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मग तसं आपण इम्प्रूव्हमेंट करू. आता काय होतं की इम्प्रूव्हमेंटवरनं आठवलं की काही काही मित्रांचे कमेंट असतात की सर व्हिडिओ क्लिअर नाही, हे जे आकडे आहेत ते क्लिअर दिसत नाही. आपली जी व्हिडिओ क्वालिटी आहे ना ती 2K मध्ये आहे, त्यामुळे हे जे आकडे आहेत ना तुम्हाला हे क्लिअर दिसतात आहे. परंतु काय होतं की तुम्ही यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघत असता आणि त्या यूट्यूबवरती तुमची व्हिडिओ क्वालिटी काय असते, कमी असते, 720p किंवा 420p ती नाही आहे. त्याच्यामुळे ही इम्प्रूव्हमेंट करा, वाढवा. ओके, जर तुम्हाला समजत नसेल, जे जास्त मोबाईल यूज करते त्याला विचारा की व्हिडिओ क्वालिटी कशी वाढवायची, कारण की आपला जो व्हिडिओ असतो यूट्यूबचा तो 2K रेझोल्युशनमध्ये आहे. ओके, 2K ही खूप चांगल्या लेवलचं रेझोल्युशन आहे. आणि असेच कोणाचे काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याने काय होतं की एक पॉझिटिव्हिटी होते, आणखी व्यवस्थितरित्या मला सांगण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आता मी सांगत तर एकदम माझ्या काय बोलतात त्याला जितकं माझं एफर्ट्स लावतो ते तर मी लावतच असतो,
ओके. परंतु आणखी त्याच्यामध्ये तुमचे कमेंट्स आले, लाईक आल्या की अजून भारी वाटतं. ओके, काम करायला हुरूप मिळतो. त्यामुळे या व्हिडिओचं देखील लाईकचं गोल आहे, 2000 लाईक अपेक्षित आहे. आय होप आपली MG फॅमिली कंप्लीट करेन आणि 500 कमेंटचं गोल आहे. ओके, नक्की लक्षात ठेवा. चला आता सुरुवात करूया. आता जर बघितलं तर ओव्हरऑल जर बघितलं मार्केटनी तर काय केलं, पहिली कॅन्डल मोठी केली, बुलिश कॅन्डल केली, कन्सोलिडेशनमध्ये केलं, त्याच्यानंतर ब्रेक केली, ब्रेक केल्यानंतर एक काय मोठा मोमेंटम आला का नाही. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर हा जो आठवडा जर बघितला तर मी थोडं हे थोडंसं हाईड करतो लेवल्स आणि पूर्ण आठवड्याचं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बघा, हा सोमवारचा ट्रेडिंग सेशन, मंगळवारचा, बुधवारचा आणि गुरुवारचा. जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर काय बघायला मिळतंय, कुठलाही मोमेंटम या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये बघायला मिळालेला नाही. आता याला आपण ना बुलिश कन्सिडर करू शकतो ना बेरिश कन्सिडर करू शकतो. का असं का बोलतो मी, कारण की इकडे बुलिश पण झालं, मध्ये त्या एका सिंगल कॅन्डलमध्ये बेरिश झाला. इकडे कुठलाच मोमेंटम नव्हता, क्लिअर कट साईडवेज. इकडे गॅप अप पण झाला तरी थोडा स्लाईडला, आणि आज तर कन्सोलिडेशनमध्ये. आणि हा ओव्हरऑल जरी पूर्ण आठवडा बघितलं तर गेलाय थोडंसं वरती या लेवलपासून तर इथपर्यंत 200 पॉईंटची पूर्ण आठवड्यामध्ये मोमेंटम दिली आहे. परंतु 200 पॉईंट वरती जाण्यासाठी निफ्टीला, म्हणजे निफ्टी हा 150 ते 200 एका दिवसामध्ये ट्रॅव्हल करतो बऱ्यापैकी. आता 200 पॉईंट वरती जाण्यासाठी निफ्टीला 1, 2, 3, 4 ट्रेडिंग सेशन मिळाले. म्हणजे ॲव्हरेज जर काढला तर 50 पॉईंटचा निफ्टीमध्ये मोमेंटम झालेला आहे. आणि 50 पॉईंट नथिंग आहे ॲव्हरेजली जर बघितलं तर, काही करता येणार नाही. जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल तर ह्या 50 पॉईंटच्या डे ट्रेडिंगमध्ये काहीही करता येणार नाही. ओके, सो ओव्हरऑल हा आठवडा जर बघितलं तर थोडासा हा आठवडा टफ गेलेला आहे. त्यामुळे नर्वस व्हायचं नाही, त्यामुळे काय बोलतात त्याला, निराश व्हायचं नाही, कारण की हे सायकल असतात. बरं, आता काय होतं की असे ज्यावेळेस मार्केट असतं त्यावेळेस स्वतः तुम्हाला समजायला पाहिजे की बाबा मार्केट थोडंसं काय आहे, मार्केट थोडंसं साईडवेजमध्ये आहे, कन्सोलिडेशनमध्ये आहे. ते आपल्याला त्याची कॅपिटल यूज करणं हे समजलं पाहिजे, पोझिशन सायझिंग वापरणं हे समजलं पाहिजे. ओके, थोडक्यात सांगायचं काय, जर तुम्ही ज्यावेळेस आजारी नसता, एनर्जेटिक असता, त्यावेळेस तुम्ही खूप काही करता, काम करता, फिरता, हिंडता, सगळं करता. मग तुम्हाला कळतं ना, तुमची बॉडी सांगते तुम्हाला की बाबा आपण फ्रेश आहो, आपल्याला जमतंय तर आपण करू शकतो. परंतु जर तुमची तब्येत बिघडली, काय ताप आला, थंडी दावून आली, काही म्हणजे तब्येत बिघडली, तर काय करतो आपण, आराम करतो. असं वाटतं की नको यार, होत नाही आपल्याच्याने, होत नाही ती गोष्ट, तर आपण ॲटोमॅटिकली आराम करतो. जरी करायचं असेल तरी आराम करतो. म्हणजे तुमचं खूप इम्पॉर्टंट काम असेल आणि जर तुमची तब्येत खराब असेल तर हे इम्पॉर्टंट काम देखील 50% रिजेक्शनमध्ये जातं, केलं जात नाही. का, तुम्हाला करायचं आहे परंतु तुम्ही करता का, नाही करत. तसंच आहे मार्केटचं. इकडे जर दिसतंय की मार्केट कन्सोलिडेशनमध्ये आहे, कॅपिटल आहे, लावायचं कॅपिटल, परंतु लावायला पाहिजे का, बिलकुल पण नाही. उदाहरण समजलं तर मला नक्की सांगा. ओके, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कॅपिटल आहे तर ते लावलंच गेलं पाहिजे. म्हणजे का मी तुम्हाला उदाहरण दिलं, ते इम्पॉर्टंट काम आहे परंतु ते केलंच गेलं पाहिजे असं नाही. कारण की आपली जर तब्येत ठीक असेल तर आपण ते काम व्यवस्थित करू शकतो. म्हणजे मार्केट जर व्यवस्थित असेल तर आपण आपलं कॅपिटल लावणं गरजेचं आहे. मार्केट जर व्यवस्थित नसेल तर कॅपिटलला खड्ड्यात टाकण्यासारखं आहे. ओके, सो ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. बरं, आता हा या लेवलपासून वरती जातो आहे, थोडं लक्षात दिलं तर बघा. ओके, थोडं याला जर आपण नीट व्यवस्थित बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन क्रिएट झालेली आहे. ओके, सपोर्ट 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 सपोर्ट. आता काय झालं, इकडे डबल टॉप दिसतोय का तुम्हाला, दिसत असेल, जरी नसेल दिसत तरी समजून घ्या. थोडासा चार्ट जर आपण थोडा जवळ केला असा तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे. लेवल रिमूव्ह करतोय म्हणजे तुम्हाला फ्रेश लेवल समजून येतील. दिसली ट्रेंड लाईन जी आत्ता आपण मार्क केली होती. काय होतं, इकडनं वरती गेलं, सपोर्ट घेतला, वरती गेलं, सपोर्ट घेतला, गॅप अप झाला, वरती गेला, सपोर्ट घेतला, कुठं सपोर्ट घेतला बघा, गॅप अप गेला, सपोर्ट गेला, अतिशय उत्तम ट्रेंड लाईन तयार झाली. ओके, आणि इकडे जर बघितलं तर इकडे जर एक आपण जर इकडे लाईन ड्रॉ केली ही, तर काय बघायला मिळतं, इकडे डबल टॉप क्रिएट झालाय, दिसतोय तुम्हाला हा. ओके, डबल टॉप इकडे. मग आता लक्षात ठेवा की आजची जी क्लोजिंग आहे ती एक्झॅक्ट म्हणू शकतो आपण 25,000ला आहे. ओके,
आता जर याने जर इकडनं सेलिंगचा प्रेशर दाखवला तर काय वाटते तुम्हाला? 1 मिनिट पॉज घ्या, 1 सेकंद. आता कमेंटमध्ये सांगा. हा जर डाऊन साईडला आला तर या लेवलपर्यंत मार्केट ओपन होते 24,640 पर्यंत. मी प्राइस ॲक्शन सांगतो, याचा अर्थ असं नाही की उद्या इकडनं निघला की डायरेक्ट या लेवलवरती येऊन पडणार आहे. नाही, प्राइस ॲक्शन काय बनतीये हे इम्पॉर्टंट आहे. आता ते येणार नाही येणार ते आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये बघायचं असतं. ओके, परंतु तशी प्राइस ॲक्शन बनते म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितला तर सेलिंग साईडला देखील ओके आहे, व्यवस्थित आहे. आणि जर याने हा डबल टॉप जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स क्रिएट केलेला आहे तर ह्या लेवलच्या वरती जर निघायला लागला तर एक मोठा बुलिश ब्रेकआउट देखील बघायला मिळू शकतो. मग मार्केट आपण म्हणू शकतो की 25,000च्या वरती सस्टेन झाले आणि एक मोठा ब्रेकआउट आपल्याला मार्केटने दिला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला मार्केटकडं न्यूट्रल नजरेने बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. मार्केट आता अशा लेवलवरती आहे की तिकडे मार्केट आता कुठल्याही साईडला एक मोठा मोमेंटम देऊ शकतो. ओके, कुठल्याही साईडला एक मोठा मोमेंटम देऊ शकतं. एका अशा कडेवरती मार्केट बसलं आहे आता की जर इकडे पडलं तरी मोठा मोमेंटम देईन, इकडे पडलं तरी मोठा मोमेंटम देईन. फक्त ही जी कड आहे ती ही कड आहे. समजते तुम्हाला? म्हणजे इकडनं रिजेक्शन मिळालं तर मोठा मोमेंटम, पॉझिटिव्ह मिळाला मार्केटला तर मोठा मोमेंटम. ओके, थोडंसं हा जो झोन झाला ना तयार, हा झोन थोडासा आपल्याला टफ झालेला आहे. 2 दिवस मार्केट एकाच लेवलवरती कन्सोलिडेशन करते बघा ओव्हरऑल. म्हणजे या लेवलवरती काय तुफान फाईट चालू आहे कॉल रायटर आणि पुट रायटरची. पण त्या फाईटमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं नाही आहे. ओके, सो या लेवल आता मी रिमूव्ह करतोय. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी या लेवल इकडे मार्क केल्या होत्या. ओव्हरऑल डे टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर मी तुम्हाला हे सांगत होतो, काहीशी बघा इकडे डोजी कॅन्डल झाली आहे आणि त्या डोजीमध्ये काहीशी आपल्याला एक छोटी नाही म्हणजे बऱ्यापैकी मोठी एक इनसाइड कॅन्डल बघायला मिळते. म्हणजे काय इकडे की थोडं आपल्याला मार्केट इकडे रेंजमध्ये आहे थोडंसं. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर या लेवलवरती क्लोजिंग आहे आणि ही लेवल जर बघितली तर थोडीशी टफ लेवल आहे. ॲज अ ऑप्शन बायर ही लेवल टफ आहे. परंतु आता आपण डिस्कशन केलं, काय केलं की या लेवलवरती ज्या पद्धतीने ही कॅन्डल तयार झाली आहे, ह्या 2 कॅन्डल, एक मोठा ब्रेकआउट किंवा मोठा ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकतो. याच्यात काही आश्चर्य वाटायला नको. बरं, आता काय करायचं आहे तर लेवल मार्क करायचे आहेत. काय लेवल बनतात ते? पहिली गोष्ट तर कालचा आणि आजचा इंट्राडे हाय एकच आहे, ऑलमोस्ट एक आहे. सपोर्ट जर बघितला तर ॲग्रेसिव्ह सपोर्ट बनतोय 24,980. ओके, ॲग्रेसिव्ह सपोर्ट काय बनला? 24,980. ॲग्रेसिव्ह काय ठेवला आहे? हा पण ठेवू शकलो असतो 24,950. 1 सेकंड, थोडा आपण डाऊन साईडला घेऊया, थोडासा स्पेस देऊया त्याला. ओके, हा एक सपोर्ट आपण मार्क केला आहे. म्हणजे काय रेंज मिळाली आपल्याला? 24,957 ही एक आपल्याला सपोर्ट लेवल मिळाली आहे. आणि रेजिस्टन्स बघितला तर कालचा इंट्राडे हाय पण हाच होता 1 नंबर, 2 नंबरला पण हाच होता. म्हणजे या लेवलवरती काय आहे की या लेवलवरती आल्यावरती इकडे थोडंसं मार्केटने नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलेली आहे. आता इकडे तुम्हाला ही ट्रेंड लाईन देखील सांगितली होती. परंतु आता जरी ट्रेंड लाईन इकडे येते परंतु इकडनं सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु आपल्याला सेफ साईडचा विचार करायचा आहे ना. 24,957 या लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही. भलेही एक दिवस आणखी इथे टाईम स्पेंड करू द्या मार्केटला, निफ्टीला आणखी एक दिवस टाईम स्पेंड करू द्या, परंतु या लेवलच्या खाली म्हणजे 24,957च्या खाली जर मार्केट यावं लागलं, निफ्टी जर यायला लागली तर आपल्याला डाऊन साईडच्या ज्या लेवल आहेत त्या ओपन होताना दिसू शकतात. मग काय लेवल बनते तर पहिली तर हा लो बनतोय 24,914चा. सेकंड लो बनतोय हा 24,880. थर्ड लेवल बनतोय हा. या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. ओके, सो 24,914 फर्स्ट लेवल, 24,880 सेकंड लेवल आणि 24,819 थर्ड लेवल. ह्या 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला एंट्रीमध्ये बघायला मिळतात. आपण इंट्राडेचा विचार करतो त्यामुळे आत्ता जरी आपण हा सपोर्ट डिस्कशन केला होता हा डाऊन साईडचा, परंतु तो कधी आहे डाऊन साईड. जर इकडनं सुरुवात झाली तर मग आपण या लेवलचा विचार करू शकतो. परंतु इंट्राडेमध्ये
इतक्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते फर्स्ट, सेकंड, थर्ड. मी लेवल देखील तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंसं सोपं जाईल बघायला. ओके. बुलिश साईडला काय विचार करायचा, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. बुलिश साईडला जर बघितलं तर एक रिसेंटली बघितलं तर ही लेवल एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला होता, 24,150 आणि साधारण 100 पॉईंटचा एक झोन आहे. इकडे बघितलं तर ही लेवल आहे जिकडनं मल्टिपल टाईम रिजेक्शन घेतलं होतं. ओके. ट्रान्झॅक्शन करून रिजेक्शन घेतलं होतं. तर या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते शार्प सेलिंगची लेवल होती ही. थोडीशी डाऊन साईडला घेऊया. ओके. बरं, येऊन सपोर्ट घेतला, वरती गेला, हा हाय ब्रेक झाला कालचा, 2 दिवसाचा, कालचा आणि आजचा, आणि त्याच्यानंतर जर पॉझिटिव्ह मोमेंटम मिळायला लागली तर 25,080 फर्स्ट लेवल आणि 25,140 सेकंड लेवल. तर या 2 लेवलवरती नजर ठेवू शकता, फर्स्ट, सेकंड. ओके. एक दिवस गेलायचा कन्सल्टेशनमध्ये, कालचा देखील होता, आजचा देखील होता. आता शुक्रवार आहे, एक दिवस नाही व्ह्यू मिळाला, याच्याच झोनमध्ये राहिला तर हसत हसत इग्नोर करायला पाहिजे दिवस. मग कुठली लेवल आहे ती, 25,036, 24,960च्या आसपास. ते या 2 लेवल आहेत. एक क्लिअर कट आपल्यासाठी उद्यासाठी नो ट्रेडिंग झोन असणार आहे. इम्पॉर्टंट लेवल आहे, नो ट्रेडिंग झोन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ओके. आय होप निफ्टीच्या कॉल, पुट, नो ट्रेडिंग झोन, ओव्हरऑल लेवल समजले असतील. आता जर आपण बँक निफ्टीकडे, व्हिडिओ सोडून जायचं नाही, व्हिडिओमध्ये खूप काही बाकी अजून सांगण्यासारखं. ओके. बँक निफ्टीचा चार्ट आहे. या देखील लेवल मी हाईड करतो, थोडंसं रिमूव्हच करून टाकतो, काही गरज नाही आता आपल्याला या लेवलची. ओके. इकडे जरी बघितलं तुम्ही तर एक थोडंसं जर आपण नीट विचार केला याला, इतका व्यवस्थित इकडे आपल्याला चॅनल बघायला मिळत नाही आहे. म्हणजे थोडंसं जे आहे प्राइस ॲक्शन ती इतकी व्यवस्थित फॉलो करत नाही आहे मार्केट. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प तात्या जे आहेत ते सध्या रजिस्टंट आणि सपोर्ट बनलेले आहेत. ओके. मार्केट प्राइस ॲक्शन नाही करत आहे त्या पद्धतीने. ओके. तरी पण जर बघितलं आपल्याला तर इकडे थोडंसं आपल्याला हा एक सपोर्ट, इकडे थोडंसं वरतूनच, मग इकडे तर इग्नोरच करा. ही चॅनल आहे ना, हा चॅनल इग्नोरच करा, बिकॉज थोडंसं कन्फ्युजन आहे. इकडनं जर बघितलं तर हा एक सपोर्ट होतोय, परंतु त्याला आपण इकडनं कन्सिडर नाही करू शकत आहे. तर रिसेंटली 3 ते 4 दिवसाची लेवल जर बघितलं तर हा सपोर्ट इकडे आपल्याला कन्सिडर होतोय. तर या सपोर्टचा विचार करा फक्त. ट्रेंड लाईन जी आहे ना याचा विचार करा, 1, 2, 3, 4 आणि इकडे मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहे 1, 2. तर आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आहे 54,500च्या आसपास. एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगेन कुठली आहे ती लेवल मार्क करून. आणि आजचा इंट्राडे हा एक हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर फक्त समजून घ्यायची कुठे लेवल तयार झाली ते फक्त तुम्हाला सांगण्याचं याचं मागचं उद्दिष्ट आहे. तर या लेवलवरती सपोर्ट आहे तर 54,530 आजचा इंट्राडे आहे, 54,758 कन्सिडर नो ट्रेडिंग झोन. ओके. डाऊन साईडला आधी आपण लेवल मार्क करूया. तर हा जो आहे मल्टिपल सपोर्ट, गॅप फिलिंग आणि त्याच्यानंतर हा सपोर्ट. तर या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं. ते निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ट्रेंड लाईन येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, लेवल ब्रेक होऊ द्या 54,530. त्याच्यानंतर जर बघितलं तर फर्स्ट लेवल आहे 54,400, सेकंड लेवल आहे 54,273, थर्ड लेवल आहे 54,100. या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते 1, 2, 3 तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवत जा. बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती काय बघायला मिळते, 55,000ची लेवल इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर हा स्विंग आहे, त्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग आहे. काय आहे बुलिश साईडला, कन्सल्टेशन करून हा स्विंग जर ब्रेक झाला रेजिस्टन्सचा तर फर्स्ट लेवल 55,000 कन्सिडर करा फर्स्ट, सेकंड 55,240, थर्ड 55,400. या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात 1, 2, 3. ओके.
नो ट्रेडिंग झोन 54,758, 54,530. नो ट्रेडिंग झोनमध्ये सावध राहायचे, सावध राहायचे. ओके, ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर थोडा न्यूट्रल याला आपण कन्सिडर करू शकतो. थोडंसं रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंगच्या साईडला बघायला मिळते, परंतु ज्या पद्धतीने ही ट्रान्झॅक्शन झाली ना, हायर आहे, सो तेवढं पण आपल्याला ॲग्रेसिव्ह जाण्याची गरज नाही. तर न्यूट्रलच्या हिशोबाने जर तुम्ही मार्केटला अप्रोच केलं तर व्यवस्थित राहील. ओके, सेन्सेक्समध्ये काय बघायला मिळते बघा. कालचा ॲनालिसिस कोणाचं लक्षात आहे का? कालचा ॲनालिसिस आपण थोडंसं इकडे असं डिस्कशन केलं, मी टेलिग्रामवरती देखील ते दिलं होतं अपडेट त्याचा, की काय होऊ शकतं. काल आपण डिस्कशन केलं होतं की 81,200 ही लेवल आहे ना, इकडे खाली आलं होतं, इकडे या लेवलवरनं परत एक बाउन्स बघायला मिळू शकतो. ओपनिंगमध्येच अशी अफलातून कॅन्डल बघायला मिळाली. लर्निंग ग्रुपवर तर तिकडे देखील मी थोडा अपडेट त्याचा दिला होता, आणि त्याच्यानंतर काहीच नव्हतं, काय अपडेट देण्यासारखं पण नव्हतं. काय हे मार्केट बघा, एकदम म्हणतात ना की सुरुवात एकदम फर्स्ट इम्प्रेशन एकदम भारी आणि नंतर पूर्ण कचरा, पूर्णतः खराब. चला हरकत नाही, मार्केटची एक सायकल असते, त्या सायकलमधला हा एक पार्ट आहे. मार्केटला आपण ब्लेम करू शकत नाही, लक्षात ठेवा. इकडे पण तीच ट्रेंड लाईन आहे जी की ही इकडे आपल्याला बघायला मिळते. ओके, तर ते मल्टिपल ट्रेंड लाईन आपल्याला प्रत्येक इंडेक्समध्ये बघायला मिळते हीच, तर तिला फोकस ठेवा. सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट आहे 81,400चा. रेजिस्टन्स बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे 81,650चा. तर याला मार्क करूया आपण. मोठा ब्रेकडाऊन येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. मार्केट थोडंसं ज्या पद्धतीने मार्केटची प्रायजेक्शन बनली आहे, मोठा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन पॉसिबल आहे. त्याच्यानंतर लेवल जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो, त्यानंतर परत एक हा सपोर्ट छोटासा, त्यानंतर जर बघितलं तर हा छोटा सपोर्ट. ही लेवल थोडीशी आणखी ॲडजस्ट करूया. ओके, इकडे जर बघितलं तर येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, लेवल ब्रेक करू द्या 81,400ची. त्यानंतर परत आजचा इंट्राडे लो म्हणजे 81,218 फर्स्ट लेवल, 81,064 सेकंड लेवल आणि 80,900 थर्ड लेवल. तर ह्या काही सेन्सेक्समध्ये आपल्याला लेवल बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती काय रिसेंटली इकडे प्रायजेक्शन झाली होती, काय कुठून स्विंग तयार झाली होती हे समजून घेऊया. 1 2 3. बुलिश साईडला थोडंसं छोट्या लेवल आहे, बिकॉज थोडंसं स्ट्रेंथ कमी आहे. 81,650च्या लेवलवरती फोकस ठेवा. 81,750 फर्स्ट लेवल, 81,866 सेकंड, 81,974 थर्ड. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ओव्हरऑल जर बघितलं तर सेलिंग साईडला जास्त अपॉर्च्युनिटी दिसते जर लेवल ब्रेक झाले तर. ओव्हरऑल बघितलं तर 81,647, 81,400 क्लिअर कट नो ट्रेडिंग झोन. ओके, सो ओव्हरऑल मार्केटचा जर विचार केला तर न्यूट्रल जर जितकं आपण न्यूट्रल बघू तितकं आपल्याला ट्रेडिंग जेव्हा आपण विचार करणार आहे न्यूट्रलचा, त्यावेळेस आपण जर आधीच डोक्यात ठेवलं की बाबा सेलिंग साईडला जाईन आणि ते मार्केटवरती निघून गेलं तर त्याच्याकडे आपला दृष्टिकोन आहे बघण्याचा तो नाही होणार. आणि ज्यावेळेस आपण मोठी कॅन्डल एखादी बुलिश साईडला जाईल आणि त्यावेळेस नाही आपला व्ह्यू सेलिंग साईडला आहे, मग आता परत खाली येणार आहे, असं डोक्यात ठेवायचं नाही. मार्केट जेव्हा दिसतं की न्यूट्रल आहे व्यवस्थित तर त्याला न्यूट्रल पद्धतीनेच विचार केला पाहिजे. ओके, आय थिंक थोडंसं विचार जर केला व्यवस्थित तर लास्टचा जो आठवडा पूर्ण होता त्या आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह न्यूज पण झाल्यात, नेगेटिव्ह न्यूज पण झाल्यात, आणि ह्या एकाच माणसाने केलेल्या आहेत. नेगेटिव्ह पण त्यानेच केलं, पॉझिटिव्ह पण त्यानेच केलं. त्या माणसाचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.